महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा। बाबासाहेबांसमोर जेव्हा भारताची राज्यघटना तयार करायची होती त्यावेळेस राज्यघटना करताना आपल्याजवळ कोणत्या समस्या आहेत आणि आपण काय करणार आहे असा हा एक प्रश्न एका वार्ताहरांना बाबासाहेबांना विचारला होता। त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं की माझ्यासमोर जो प्रश्न आहे हा एवढा जटिल नसून माझ्यासमोर एक भारतामधीलच शिवाजी महाराज यांचं अष्टप्रधान कसं होतं याचा एक आराखडा तयार आहे। मंत्रिमंडळ कसं स्थापन करायचं, कोणतं खातं कोणाकडे द्यायचं, कोणाचा अधिकार काय आहेत, जसे की बाबासाहेबांनी दुसऱ्या देशाचा सुद्धा खूप देशाचा अभ्यास केलेला होता। कॉन्स्टिट्यूशन कसे असतात, सर्व जाहीरनामा कसे असतात, फ्रेंच राज्यक्रांती, अमेरिकन राज्यक्रांती याचा सर्व अभ्यास असतानाही त्यांनी सर्वात जास्त मंत्रिमंडळ तयार करताना छत्रपती शिवाजी महाराज यांचं अष्टप्रधान मंत्रिमंडळ कसं भारतासाठी सुयोग्य होतं। कारण डॉक्टर बाबासाहेबांना हे चांगलं माहीत होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे अष्टप्रधान तयार केलेलं होतं त्यामध्ये सर्व वेगवेगळे डिपार्टमेंट ज्याचं कम्युनिकेशन कसं राहील आणि एक दुसऱ्याला पूरक कशा घटना घडतील आणि एक दुसऱ्याला समर्पण भारतासाठी कसं योग्य राहील ह्या सर्व अभ्यास त्या मंडळात होता। शिवाजी महाराजांची जी दूरदृष्टी होती तशी विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा खूप दूरदृष्टी होती। त्यांनी सर्वांगीण विचार करून हा विचार केला आहे की आपण जे राज्यघटना तयार करतोय प्रत्येकाचे वेगवेगळे अधिकार असावेत, असे वेगवेगळे 4 जे स्तंभ दाखवले आपण लोकशाहीचे त्याचे वेगवेगळे कार्य आहेत। कोऑर्डिनेशन कसं असावं हे सुद्धा त्यांनी राज्यघटनेमध्ये चांगल्या प्रकारे नमूद केलं। त्यामुळे की सक्सेसफुल लोकशाही याचं सर्व श्रेय विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच जातं।